कॉलेज आता तोडतायत वाटतं. आता आमचे 2 ग्रुप मेंबर बघा असे फिरतायत. काय गणपती बाप्पा मोरया आणि जाऊ डायरेक्ट टीचरांकडे, काय होईल ते होईल. तर हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्लॉगमध्ये. तर गाईज आताचा सीन आहे की आता 7:15 वाजल्यात आणि आज चाललोय बऱ्याच दिवसांनी कॉलेजला. आपण याआधी कॉलेजला गेलो तर दिवाळीच्या आधी गेलतो, म्हणजे कमीत कमी 10-15 दिवस झाले. त्यानंतर चाललोय आपण कॉलेजला. ते पण कॉलेजवरनं मेसेज आला की या तुम्हाला कंपल्सरी आहे. झालं तर चला तुम्हाला दाखवतात आमचा कॉलेजमध्ये काय होणार आहे, कसं काय होणार आहे. चला आता मी पण मस्तपैकी गरम गरम दूध पितोय आणि मग निघू आपण कॉलेजला जायला. पप्पा पण पूजा करताय. चला मग पिऊ आता फटाफट आपण दूध आणि मग निघू आपण कॉलेजला जायला. तर गाईज आता आपण पोहोचू 5 मिनिटात कळवा स्टेशनला. तर गाईज आजचं तुम्हाला वातावरण दाखवतोय बघा. की कळतच नाही की टोटली काय आहे, पाऊस पडतोय, ऊन पडतोय की थंडी लागते. एवढं माणसांनी नेचरला हार्म केलंय, काय काय केलंय, काय काय गोष्टी केल्यात अनगिनत. काय सांगता येत नाही की कधी कोणता ऋतू येऊन जातो आणि कधी कोणता ऋतू येतो ते कळतच नाही. कारण आता उन्हाळ्याचा दिवस चालू आहे, सॉरी उन्हाळा हिवाळ्याचा दिवस चालू आहे आणि त्यात आपल्याला ऊन पण भेटतोय, थंडी पण पडते, पाऊस पण पडतोय. तिन्ही ऋतू चालू आहे. त्यामुळे आता आपण विचार करून विचार किती करायचे की आता चालू तरी कोणता ऋतू आहे, पाऊस संपला का नाही, थंडी येणार आले का नाही, काय कळत नाही. सर्व पडते, ऑलराऊंडर चालू आहे आजकाल. तर बघू आता कधी आपला पावसाळा जातो, कारण आज पण पाऊस पडलेलाच आहे. नाही बोलता बोलता सकाळी रस्त्यात येत होतं तर ओलं ओलं होतं. तर बघू आता आपलं कसं काय होतं. आता जाऊ आपण इथून कळव्याला. बघा आता पोहोचलोय आपण कळवा स्टेशनला. कळव्यातून जाऊ आपण ठाण्याला, मग ठाण्यातून आपली ट्रेन असेल ती पकडून जाऊ आपण आपल्या कॉलेजकडं. तर बघा आता आपण फायनली पोहोचलोय आणि हे बघा इथं खंडर बनते, रिकन्स्ट्रक्शनला वाटतं. लय दिवसात काम बंद आहे, आता चालू झालं. आता इथं पण काहीच नव्हतं, आता इथं बनलंय बघा, गेट बीट लावलाय यांनी. आता आपण पोहोचलोय भिवपुरी स्टेशनला. तर जाऊ आता कॉलेजला. इथून बस पकडून आपण फटाफट. बघू आता बस आहे का नाही, गर्दी केवढी आहे समजत. चला मग आता जातो बसने. चालत थोडं जावं लागेल म्हणून बस. तिथून सर्व पोरं जात आहेत, मागून पण येत आहे, गर्दी आहे. चला मग जातो आता. बघा कॉलेजचं काम चालू आहे. आम्ही आलो नाही 10 दिवस. 10 दिवसात कॉलेजचा नक्षा बदलणं चालू आहे. पद्धतशीर जीसीबी कॉलेज अख्खं तोडतायत वाटतं. इथं मस्त आहे की. हे बघा राज बऱ्याच दिवसाने. राज कशी गेली दिवाळी? दिवाळी काय चांगली. आता पेपर आले, आता पेपरांची अभ्यास. चला आता बघू. आज आमची बस तिकडच थांबली, कॉलेजच्या कॅम्पस मध्ये गेलीच नाही, बाहेरच्या गेटावरच थांबली. आता आपल्याला चालत जावं लागतंय. बघा इथं बसा लागल्यात, आतमध्ये पर्यंत गेलीच नाही, सर्वजण चालत चालले. चला मग आता जाऊ आपण कॉलेजला फटाफट. आणि आज आपलं म्हणजे प्रॅक्टिकलची व्हायवा एक्झाम आहे प्रोजेक्टचा. तर आता जाऊन आपल्या प्रोजेक्ट पण एडिट करायचा आहे, कारण आम्ही मागच्या वेळी प्रोजेक्ट दाखवलेला तर त्या मॅमनी चेंजेस सांगितलेले आणि ते आम्ही चेंजेस केले नाहीत अजून. तर आता जातो आम्ही, चेंजेस करणार आहे लवकरात लवकर. नंतर परत जाऊन प्रिंट घ्यायचे, मग एक जाऊ प्रोजेक्ट दाखवणार. तर लय टाइम लागणार आहे. बघू आता कसं काय होतं पुढं. तर बांबूची बॅरिकेडिंग केले, कारण इथं रस्ता बनवायला वाटतं, कारण हा रस्ता खूपच खराब झालता. तर बघा आता इथं नवीन रस्ता टाकला यांनी बनवायला, तर सुकला नाही वाटतं. त्यामुळे हा रस्ता इथं आता बस येणं बंद आहे. बघू आता कधी आपला हा रस्ता चालू होतो. आपल्या बसा मग त्यापर्यंत कॅम्पसमध्ये येणार नाही. बघा नवीन रस्ता बनवत आहेत. इथं बस नाही येऊ शकत म्हणून आपली बस मागच थांबवल्यात. पाणी बिनी, इथं जोरात पाऊस पडले वाटतं. आपल्या इथे तरी एवढा नाही बघा, पाणी बिनी भरलंय. मागच्या व्लॉगमध्ये दाखवलेलं इथं काम चालू होते, रेती बिती आलत्या. ते रेतीचं इथं झालंय, आता मस्त रस्ता बनवलाय आता पद्धतशीरपणे. पाणी भरलंय, आता हे कधी सुकतं काय माहिती. हे बघा कॉलेजच्या इथं स्विमिंग पूल आहे, दिसतंय का? स्विमिंग पूल मध्ये पाणी कधीच नसतो भरलेला असतो, फक्त स्विमिंग पूल नावाला आहे. चला आता जाऊ कॉलेजमध्ये.
आणि आपल्या नदी वाहते मस्तपैकी बाजूला कॉलेजच्या. आणि इथं अजून काम चालूच आहे. तिथं आपल्या बसा लागतात त्या दिसतंय का ते काय बोलतात ते आपल्या गोण्या आहेत ना, तिकडं आपले बसा येतात दररोज. पण आज तिथं नाही आले, आज आपले तिकडंच थांबले कारण इथं काम चालू आहे बघा पद्धतशीरपणे कॉलेजमध्ये. तर आता काय पर्याय नाही, आता आपल्याला तिथून आता चालत चालत जाऊ कॅम्पसमध्ये. बघू कॉलेजमध्ये काय सीन आहे आतमध्ये. आपल्याला जाऊन पाहिजे आपल्याला प्रोजेक्ट एडिट करायचा आहे मित्राचा लॅपटॉप घेऊन. एडिट करून झालेले, मॅमने जे जे चेंजेस सांगितलेले ते केलेत. आणि आता आमचे 2 ग्रुप मेंबर बघा असे फिरतायत, विचार करतायत की बोलू काय. बघूया चला जाऊ आता फटा. आमच्या ग्रुप मेंबरचे नावं पण घेतलेत ग्रुपमध्ये. पकड भाई, तेजसचा लॅपटॉप आहे. आणि आपला अब्दुल भाई, अब्दुल तुमचा झाला आहे ना प्रोजेक्ट? अब्दुल पण आता येतोय आमच्यासोबत. आणि आपले बघा डॉगी महाराज मस्त की झोपलेत कॉलेजमध्ये, काही टेन्शन नाही थंडीत. काय बोलायचं, जय श्रीराम. काय गणपती बाप्पा मोरया. आणि जाऊ डायरेक्ट टीचरांकडे, काय होईल ते बघू. काय बरोबर ना सौरभ? टेन्शन नाही घ्यायचं काय टेन्शन नाही भाई. बोलणार कोण आहे तिघं बी नाही. तिघं बोललाय. बघू आता काय सीन होतं. चला आता जातो आम्ही फटाफट, तुम्हाला नंतर भेटतो परत कसा गेला. काय आता आम्ही फायनली आलो कॅन्टीनला, तर कॅन्टीन बंद आहे. तर आता चाललोय परत. आणि काय आता लय मोठा सीन झाला यांच्यासोबत. प्रोजेक्ट आपण रिपोर्ट बनवली, एडिट केली, त्यात एक पेज नव्हता आणि त्या पेजमध्ये त्या मॅमची साईन येणार होती. तर आपल्याला आता ते परत एडिट करायला लागले. आणि ती एडिट करता करता किती मिनटं लागले आपल्याला? अर्धा 2 तास. कमीत कमी काही एक पेज एडिट करायला 2 तास लागले. एवढी धावपळ. कारण ज्याच्यात PDF होती त्याची चार्जिंग संपली, मग दुसऱ्याची घेतली त्यात नेट नव्हता येत. म्हणजे नुसती धावपळ. आता काय करणार. मग आता शेवटी झाली फायनली. 2 तासानंतर एक पेज एडिट केला आहे, फक्त एक पेज. आणि आपला अब्दुल तर नुसता हसून तपतोय आबाच्यावर, एवढी धावपळ करतोय. तर आता बघू, आता एक पेज एडिट केलं. आणि आता गेलतो तर मॅम लोक जेवायला गेले. आता परत ना अर्धा 1 तासाने रिटर्न जावं लागणार आहे. आणि तू चालला का घरी आता? यस सर. जेवण नाही, यांचा ढाबा बंद आहे. जेवणार आहे मी. कुठं? आहे की कॅन्टीन? त्या कॅन्टीनला चालल्यात. बघू आता आपण पण डब्बा खाऊ. लय बेकार सीन झाला आज गाईज. लय बेकार सीन झालाय. कमीत कमी आपला सौरभला आम्ही 4 तास थांबवलं. 4 तास फील्डच्या दुकानात 2 तास थांबलेला तिकडं. आणि त्यानंतर काहीच आमच्या कॉलेजला भेंडी. इकडं नेट नाही झालं, काय नाही झालं, लय मोठा सीन. वरून तेजसच्या लॅपटॉपची चार्जिंग संपली, दुसराचं लॅपटॉप घेतलं त्यात पण नव्हतं झालं. चला आता बघू आता काय होतं. तर जेवतो आम्ही, नंतर सांगतो तुम्हाला आमचं चेकिंग होतं का नाही. तर आपलं फायनली झालेलं आहे चेकिंग बिकिंग करून. आजचा दिवस लय खतरनाक होता. नुसती धावपळ. फक्त एका पेजसाठी, एका सायन्ससाठी एवढी धावपळच करायला लागली. आणि एवढा टाइम झालाय. आता कमीत कमी किती वाजले राज? 2:30 वाजले. एवढा टाइम झाला. खरं तर आमचा प्रेझेंटेशन येऊन 10:30लाच झालं, 10:30 11ला समथिंग झालं. त्यानंतर ते एका पेज आमचा ॲबसेंट होता PDF मध्ये, मग ती एडिट करा, हे करायसाठी एवढा टाइम लागला. खतरनाक लय बेकार हालत आज खराब झाली कॉलेज. आजचा दिवस लयच बेकार होता. तर आता झाली फायनली. ती टीचर पण गेली. तर सर बोलले जाऊन दे, घ्या यांचा. तर मॅमनी साईड नाही दिली. त्या मॅम निघून गेली, जेवलाय आणि परत निघून गेलो HOD कडे. मग झाला, मग HODनी केला काहीतरी झोलमाने, बोलतो देऊन दे बोलला. मग झाला आता आमचा पण. मग आता आम्ही निघाले बघा, राज आणि मी. आता इथं बघू आपली बस येते का, लिफ्ट भेटते का आपल्याला. आणि हे बघा राज मोबाईल बघतोय. बघू आम्ही दोघंच आहे आणि ते बाकी तिघं बसमध्ये बसलेच बोलत आहे. अब्दुल, सौरभ आणि तेजस बसमध्येच आहेत. आता आम्ही इथं आता वेट करतोय. आमच्या इकडे ते बसचं इथं काम चालू आहे, दाखवलंय ते तुम्हाला. तर तिथं पुढं बस होती, तर आम्ही गेलो नाही तिथं चालत. तर बघू चला आता आपल्याला कधी भेटते. मस्तपैकी आता ऊन निघालाय भर दुपारी. सकाळी पाऊस पडला, थंडी वाढली आणि आता ऊन निघालाय. राज गेला आता बघा लिफ्ट मागून. तर बघू आपल्याला कधी लिफ्ट भेटते, कधी येते गाडी. आता आपल्याला पण राज नंतर भेटलेले लिफ्ट. तर आता चाललो आहे आम्ही भिवपुरी स्टेशनला. आणि आता तिथं गेल्यावरच बघू की आपली ट्रेन कितीची आहे कळेल आपल्याला. आणि मग तसं जाऊ आपण कळवायला. फायनली रिच द भिवपुरी रोड. आणि आपल्या ट्रेनला आता 3:35ची लागले. आणि आता कमी ते
15-20 मिनिटं आहेत आपली ट्रेन यायला. बघू आता ट्रेन कधी येते. आणि बघा आता थोडा वेळपूर्वी ऊन होता आणि आता लगेच वातावरण चेंज झालं आणि काळोख झालाय. आता वाटते पाऊस परत पडणार आहे. स्टेशन जवळ आहे बघा, रास तिथं झोपलाय. तर बघू आता आपली ट्रेन कधी येते, टाइमवर येते का नाही आणि पाऊस पडतो का नाही. फटाफट जाऊ घरी. आता तसं म्हणलंय दमलोय पण बघू आता किती वाजता पोहोचतो आपण कळवायला आणि कसा घरी जातो. आता बघा हळूहळू पाऊस पण पडायला लागलाय. त्या पावसाला कोणीतरी थांबवा गाईज, थांबवा. संपायचं नाव नाही घेत या वर्षी तरी. आता पाऊसच पडतोय. परत हळूहळू पळायला लागलाय. काळ तर असा घातलाय की लय जोरात पाऊस येणार आहे. काळ डोंगर व्ह्यू तर काहीच बघायला नको. देवपुरीला व्ह्यू तर खतरनाकच असतात. तो आपण डायरेक्ट कळवा आल्यावर मध्ये भेटलो तर बघू. आणि आता ट्रेनमध्ये जसा बसीन तसा गपचूपपणे झोपणार आहे मी, कारण लय भयंकर झोप आले. कारण आज ट्रेनमध्ये मग येत होतो तर गर्दी एवढी होती सकाळी की बसायला भेटलंच नाही. एक स्टेशन अगोदर आपली ट्रेन खाली झाली. तर बघूया आता आपली ट्रेन खाली येते का नाही. आली की लगेच काही झोपणार, मग डायरेक्ट आपण आता भेटू कळव्याला. जस्ट पोचलेलो आहे कळवा स्टेशन. बघू शकता तुम्ही पाठी. या बा आता चालत चाललोय घरी. तर आता आपल्याला ॲप्रॉक्सिमेटली आपण 3:30ला बसलेलो आणि आता 5:30 वाजले आपल्याला कळव्याला पोचता. तर बघा सोहम पण भेटलाय डोंबिवलीला. तर आता आम्ही दोघं चाललोय घरी. काय माझ्या फोनमध्ये पण आता चार्जिंग नाही, कारण सकाळपासून आपण कॉलेजला होतो तर सतत फोन वापरत आता 1-2% आहे. तर काय आता हा आपला लास्ट व्हिडिओ असेल, पण त्यानंतर आपण घरी गेल्यावर पुन्हा भेटू रात्री. तर चला आता जातो फटाफट घरी, फोन चार्जिंगला लावतो, भेटू आता आपण. तर काय फायनली आपण व्लॉगला इथं एंड करूया. आता मी कॉलेजवरनं घरी आलो आणि आपल्या फोनमध्ये चार्जिंग नव्हती तर फोन चार्जिंगला लावला. ते 1%च चार्जिंग उरलेली आणि त्यानंतर मी चार्जिंगला लावून झोपलो डायरेक्ट. मग झोपून उठलो अर्धा एक तासानंतर. तर आज आपल्या इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलियाची सेमीफायनल मॅच होती तर ती बघत राहिलो. आणि आता फायनली इंडिया जिंकलेली आणि आता फायनलला गेले. वाटतं फायनलला इंडियासोबत साऊथ आफ्रिकेची मॅच आहे. तर बघू आता ती मॅच कशी होते कळेल आपल्याला थोड्या दिवसात. आणि काय माझा व्लॉग पण आजचा खूपच खतरनाक होता, कारण कॉलेजमध्ये आमचा एका पेजमुळं आम्हाला 2-3 तास थांबायला लागला. तर गाईज असं पण तुमच्यासोबत पण असं घडलंय का कॉलेजमध्ये, ते कमेंट मला नक्की सांगा. तर गाईज आजच्या व्लॉगसाठी एवढंच. आपण भेटूया पुन्हा अशाच नवीन व्लॉगमध्ये. तर गुड नाईट अँड गुड बाय गाईज.